चला मुलांनो, आपण पाहत आहोत मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसेस. यामध्ये आपण युनिट नंबर 1 पाहत होतो, ज्यामध्ये आपण ऑलरेडी ड्रिलिंग ऑपरेशन वगैरे जे काही ड्रिलिंग मशीन वगैरे आहे त्याचे कॉम्पोनंट पार्ट्स पाहिले होते. ठीक आहे. त्यानंतर त्याचे बारीक बारीक कन्सेप्टही पाहिले होते आपण, जे त्याच्यामध्ये टेक्निकल टर्म्स यूज केल्या जातात त्या सुद्धा पाहिल्या होत्या. आता आज आपण पाहणार आहोत ड्रिलिंग मशीन ऑपरेशन. की ड्रिलिंग मशीनच्या मदतीने कोणकोणते ऑपरेशन तुम्ही फॉलोअप करू शकता, तयार करू शकता. कोणकोणते ऑपरेशन करता येतात? ड्रिलिंग ऑपरेशन करता येतं, रिमिंग करता येतं, बोरिंग, काउंटर सिंकिंग, स्पॉट फेसिंग, त्यानंतर टॅपिंग, लॅपिंग, ग्राइंडिंग आणि ट्री पॅनिंग. असे हे 10 वेगवेगळे ऑपरेशन्स तुम्ही ड्रिलिंग मशीनच्या मदतीने करू शकता. एक एक ऑपरेशन पाहू आणि त्यानुसार आपण पुढे जाऊ. बघा, जर तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही पाहू शकता. सर्वात सुरुवातीला जे ऑपरेशन केलं जातं त्याला म्हणतात ड्रिलिंग ऑपरेशन. ड्रिलिंग इज द ऑपरेशन ऑफ सिलेंड्रिकल होल बाय रिमूव्हिंग मेटल बाय रोटेटिंग द एज ऑफ कटिंग टूल. कटिंग टूलचा जो एज आहे, या एजला जर तुम्ही रोटेट केलं, कटिंग टूलचा जो एज आहे त्या एजला जर रोटेट केलं तर असं एक सिलेंड्रिकल होल तयार होतं. असं सिलेंड्रिकल होल प्रोड्यूस करणे आणि अनवॉन्टेड मेटलचा पार्ट रिमूव्ह करणे बाय रोटेटिंग द कटिंग एज ऑफ टूल. कटिंग टूलचा जो कटिंग एज आहे त्याला रोटेट करायचं आणि तुमच्या मेटल मधला अनवॉन्टेड पार्ट रिमूव्ह करून एक सिलेंड्रिकल होल प्रोड्यूस करणे, याला म्हणतात ड्रिलिंग. मग ड्रिलिंग एक असं ऑपरेशन आहे ज्याच्यामध्ये असं सिलेंड्रिकल होल तयार केलं जातं, ज्यामध्ये मेटलचा अनवॉन्टेड पार्ट रिमूव्ह केला जातो. त्यासाठी तुम्हाला कटिंग टूल रोटेट करावा लागतो बाय रोटेटिंग द एज ऑफ अ कटिंग टूल. याला म्हणतात ड्रिलिंग ऑपरेशन. बरोबर. ड्रिलिंग इज द सिम्पलेस्ट मेथड ऑफ प्रोड्युसिंग होल. कुठल्याही मेटलच्या पार्ट मध्ये, वर्कपीस मध्ये होल प्रोड्यूस करण्यासाठी सगळ्यात सोपं ऑपरेशन, सर्वात सिंपल ऑपरेशन आहे ड्रिलिंग विथ द हेल्प ऑफ ड्रिलिंग मशीन. बिफोर ड्रिलिंग द सेंटर ऑफ द होल इज मार्क्ड. ड्रिल करण्याच्या पूर्वी ज्या ठिकाणी तुम्हाला होल तयार करायचे त्या होलचा सेंटर तुम्हाला मार्क करावा लागतो ऑन द वर्कपीस बाय ड्रॉइंग 2 लाईन्स ऍट राईट अँगल्स टू इच अदर. 2 लाईन तुम्हाला अशा पद्धतीने मार्क करायच्यात राईट अँगल मध्ये अशा, आणि अशा पद्धतीने 2 लाईन मार्क केल्यानंतर बरोबर त्या पॉइंटलाच होल ड्रिल करायचे. अँड देन सेंटर पंच इज युज्ड टू प्रोड्यूस अन इंडेंटेशन ऑफ द सेंटर. बरोबर त्याच पॉइंटला होल पडावं याच्याकरता तुम्हाला छोटासा पंच घ्यायचा आहे. असा पंच असतो, तो असा ठेवला जातो ना, असं वरतून हातोडीने ठोकलं की छोटस बारीक एक इंडेंटेशन तयार होतं, एक खून तयार होते. आणि त्या खूनवर बरोबर ड्रिलिंग मशीनचं तुम्हाला कटिंग टूलचं टोक ठेवायचंय, कटिंग टूलचा एज ठेवायचा आहे आणि बरोबर त्या पॉइंटला काय करायचंय, होल ड्रिल करायचंय बाय रोटेटिंग द एज ऑफ कटिंग टूल. कळालं? मग कटिंग टूल म्हणजे थोडक्यात काय बाळांनो, की ड्रिलिंग मशीनच्या मदतीने जर ड्रिलिंग करायचं असेल तर तुम्हाला असा एक राईट अँगल शेपचं एक मार्किंग करावी लागते आणि त्यानंतर पंचिंग टूलच्या मदतीने त्या मार्किंगवर छोटस इंडेंटेशन म्हणजे छोटीशी एक खून मार्क करावी लागते. मग एक्झॅक्टली त्या पॉइंटवर कटिंग टूलचा एज, कटिंग टूलचा जो एक एंड आहे तो तिथे ठेवायचा आणि तिथे त्याला रोटेट करून सिलेंड्रिकल होल ड्रिल करायचं. कळालं? पुढे द ड्रिल पॉइंट इज प्लेस्ड ऍट दिस सेंटर पॉइंट टू प्रोड्यूस द रिक्वायर्ड होल. मग रिक्वायर्ड होल जर पाडायचा असेल तर तो जो पॉइंट तुम्हाला मिळाला, समजा बघा हा पॉइंट मिळालाय, तर तुमचा कटिंग टूल या पॉइंटवर ठेवा आणि थोडस प्रेस करायचं वरतून. थोडस प्रेस करून ते रोटेट होत राहील तुमचा. लक्षात ठेवा, थोडस प्रेस करायचंय. जसं हा कटिंग टूल रोटेट होईल तसं या ठिकाणी होल ड्रिल होत जाईल. थोडस प्रेस करावं लागतं. ओके. द वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ड्रिलिंग और ड्रिलिंग ऑपरेशन इज शॉन इन फिगर. या ठिकाणी वर्किंग प्रिन्सिपल शो अप केलेले आहे. हे वर्किंग प्रिन्सिपल आहे की एका ठिकाणी छोटस तुम्हाला इंडेंटेशन करायचंय पंचिंग होलच्या मदतीने. राईट अँगल मध्ये तुम्हाला अशा 2 लाईन्स मार्क करायच्यात. त्यानंतर तिथं थोडं इंडेंटेशन करायचं पंचिंगच्या मदतीने. मग हे कटिंग टूलचा जो पॉइंट आहे तो बरोबर त्या पॉइंटवर ठेवायचा आणि वरतून प्रेस करून त्या ठिकाणी होल ड्रिल करायचं. कोणाला काय डाऊट ड्रिलिंग मशीनच्या ड्रिलिंग ऑपरेशन मध्ये? समजलं? नेक्स्ट सेकंड वन जे बाळांनो, सेकंड ऑपरेशन बाय ड्रिलिंग मशीन ते आहे रिमिंग. रिमिंग ऑपरेशन इज युज्ड टू प्रोड्यूस अ होल ऑफ ग्रेटर अॅक्युरेसी कॅन बी ऑब्टेन्ड बाय युजिंग ड्रिल. थोडक्यात काय, ड्रिलिंग मशीनचं जे ड्रिल आहे त्या ड्रिलच्या मदतीने एकदम अॅक्युरेसी वाला होल जनरेट करणे.
एकदम ॲक्युरेसी असलेल्या डायमीटरचं एकदम ॲक्युरेट असलेलं सिलेंड्रिकल होल तयार करणे याला म्हणतात रिमिंग. एकदम ॲक्युरेट डायमीटरचं जर तुम्हाला होल हवा असेल तर तुम्हाला रिमर वापरावं लागतं. रिमर ऍज अ कटिंग टूल. द टूल युज्ड फॉर डुईंग रिमिंग इज कॉल्ड ॲज रिमर. रिमिंग ही प्रोसेस करण्याकरता जे कटिंग टूल वापरल्या जातं त्याला रिमर असं म्हणतात. द होल इज ड्रिल्ड अंडर साइज बाय अन अमाउंट डिपेंडिंग अपॉन द डायमीटर बट युजली अबाउट 0.4 mm. द रिक्वायर्ड साइज इज देन ऑप्टेंड विथ द रिमर. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला रिमिंग ऑपरेशन करायचं असतं तेव्हा जनरली समजा जर तुम्हाला 10 mm साईजचं हे पाहिजे, 10 नको, तुम्ही असं म्हणा 5 mm साईजचं तुम्हाला हे पाहिजे होल, मग 5 mm मधून 0.4 mm कमी करायचं. 5 mm मधून 0.4 गेले, किती राहिले? 4.6 mm. मग तुम्ही होल ड्रिल करताना 4.6 mm च ड्रिल करायचं आणि नंतर रिमरचा वापर करायचा आणि रिमरच्या मदतीने त्या होलचा डायमीटर 5 mm करायचा. थोडक्यात ॲक्युरेट 5 mm चं होल ड्रिल करायचं असेल तर अगोदर कमी डायमीटर वाली ड्रिल वापरायची, रेग्युलर होल ड्रिल करून घ्यायचं आणि नंतर रिमरच्या मदतीने त्या होलला बरोबर 5 mm एवढं डिस्टन्स डायमीटर प्रोव्हाइड करायचं. बरोबर 5 mm एवढं डायमीटर प्रोव्हाइड करायचं. कळालं का? केअर शुड बी टेकन विथ द पोझिशन अँड अलाइनमेंट ऑफ द ड्रिल्ड होल. त्या ड्रिल्ड होलची जी अलाइनमेंट आहे ती काळजी घेतली पाहिजे. होल असं इन्क्लाइंड जायला नको, ते व्हर्टिकली सरळच यायला पाहिजे, ही काळजी आपण घ्यायची. होल एकदम व्हर्टिकली जायला पाहिजे, इन्क्लाइंड नको, ही तुम्ही काळजी घ्यायची. सिन्स द रिमर विल करेक्ट साइज अँड राउंडनेस अँड द सरफेस फिनिश बट विल नॉट करेक्ट एरर्स इन अलाइनमेंट. रिमर किती योग्य डायमीटरचा असलं, रिमरची साईज किती योग्य असली, बरोबर ना, आणि रिमरचा राऊंड किती योग्य असला तरी सुद्धा तिथं एरर येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही प्रेस असं इन्क्लाइंड केलं तर ते होल इन्क्लाइंडच पडणार. जर व्हर्टिकली प्रेस केलं तर होल व्हर्टिकलच पडणार. म्हणून रिमिंग करताना काळजी घ्यायची की रिमर तुमचा व्हर्टिकली प्रेस झाला पाहिजे, नाहीतर होल किती होल राऊंडही पडत नाही आणि इन्क्लाइंडही पडतं. तो जो रिमिंग आहे तो कॅरीड आउट केला जातो ऍट द हाफ स्पीड बाय युझिंग ड्रिलिंग. ड्रिलिंगच्या मदतीने रिमर हा हाफ स्पीडने तयार केला जातो. बघा तुम्हाला इथं मशीन रिमर दिसतोय, बघितला का रिमर? हा ड्रिलिंगच्या हाफ स्पीडने कॅरी होतो, हाफ स्पीडने फिरतो. रिमर आर मेड अप ऑफ हाय स्पीड स्टील इन साइजेस अप टू 50 mm डायमीटर. 50 mm डायमीटर म्हणजे 5 सेंटीमीटर डायमीटरचा तुमचा हा असतो. 5 सेंटीमीटर डायमीटर पर्यंत डायमीटर असलेला रिमर असतो. रिमर हे हाय स्पीड स्टील पासून बनवलं जातं. हाय स्पीड स्टील पासून म्हणजे हाय स्पीड स्टील पासून रिमर तयार केलं जातं. रिमरचं मटेरियल आहे हाय स्पीड स्टील. रिमरचं डायमीटर आहे 50 mm मीन्स 5 सेंटीमीटर. कळतंय का? रिमर हे वेगवेगळ्या टाइप्स मध्ये मिळतात, वेगवेगळ्या व्हरायटीज मध्ये रिमर मिळतात. मशीन रिमर्स हॅव मोर स्टेपर शँक although रिमर्स बिलो 12 mm डायमीटर आर अवेलेबल विथ पॅरलल शँक. लक्षात ठेवा, जनरली रिमर जे असतात ना त्यामध्ये असे टेपरिंग शँक असतात. दिसतंय तुम्हाला हे टेपरिंग शँक? हा जो शँक आहे तो कसा आहे? टेपरिंग आहे, त्याचा डायमीटर चेंज होतोय. जनरली असे टेपरिंग शँकचेच रिमर असतात. आता पॅरलल शँकचे म्हणजे ह्या डायमीटरला पॅरलल शँक असे पण रिमर मार्केटमध्ये अवेलेबल आहे. हा रिमर आहे या बाजूचा, हा शँक आहे. जनरली रिमर पेक्षा शँक जो असतो तो टेपरिंग लेंथचा असतो, पण जनरली आता या ठिकाणी टेपरिंग लेंथ असते, पण कधी कधी कशी असते लेंथ? पॅरलल. थोडक्यात याचा डायमीटर आणि शँकचा डायमीटर सेम असतो, पॅरलल शँक असतो. कळालं का रे रिमिंग वगैरे? काय डाऊट? चला आता मी तुम्हाला दोन्ही ऑपरेशनला शो अप करतो एका मेथड मध्ये. चला बाळांनो, मी तुम्हाला वेगवेगळे ऑपरेशन दाखवतो जे आपण फॉलोअप करतो याच्यावर ड्रिलिंग मशीनवर. सगळ्यात पहिले तुम्ही पाहू शकता हे ड्रिलिंग ऑपरेशन आहे, हा वर्क पीस आहे, हे तुमचं ड्रिल आहे, हे ड्रिलिंग मशीन आहे. ड्रिलिंग करण्यामध्ये ड्रिलिंग मशीननी काय केलं जातं? एक सिलेंड्रिकल होल तुमच्या वर्क पीस मध्ये जनरेट करण्याकरता हे असं ड्रिलिंग केलं जातं. एक सिलेंड्रिकल होल इथं या ठिकाणी जनरेट होतंय पहा. हे तुमचं बीट आहे किंवा ड्रिल आहे, हा तुमचा चक आहे आणि वरती ड्रिलिंग मशीन आहे, खाली हा वर्क पीस आहे. ओके, कळालं का ड्रिलिंग ऑपरेशन? बघा अनवॉन्टेड पार्ट तो रिमूव्ह करतोय आणि तिथं सिलेंड्रिकल होल तयार करतोय. दिसतंय या भागामध्ये? बघा या भागामध्ये होते पहा ड्रिलिंग ऑपरेशन. काय डाऊट ड्रिलिंग ऑपरेशन मध्ये? सिंपल आहे.
ड्रिलिंग ऑपरेशन नंतर सेकंड ऑपरेशन येतं बाळांनो रिमिंग. तुम्ही पाहू शकता हे रिमर आहे बघा, रिमर कसा आहे, हे रिमर आहे. रिमरचा यूज एकदम ऍक्युरेट डायमीटरचा होल प्रोड्यूस करण्याकरता केला जातो. त्यासाठी अगोदर आपण नॉर्मल होल प्रोड्यूस करतो ज्याचा डायमीटर पाहिजे त्या डायमीटर पेक्षा कमी आहे, मग रिमरचा वापर करून त्या होलला ऍक्युरेट डायमीटर प्रोव्हाइड करतो. हे रिमिंग ऑपरेशन आहे, तुम्ही पाहू शकता इथे दिसतंय तुम्हाला हे रिमिंग ऑपरेशन. काय डाऊट ड्रिलिंग आणि रिमिंग ऑपरेशन मध्ये? ऍक्युरेट डायमीटरचा होल आहे बघा, हा इथं ऍक्युरेट डायमीटरचा होल. चला पुढचं पाहूया बाळांनो, जस्ट 1 मिनिट. आता पुढचा जो मुद्दा आहे बाळांनो आपला, जो नेक्स्ट ऑपरेशन ऑफ ड्रिलिंग मशीन आहे त्याचं नाव आहे बोरिंग. बोरिंग इज द ऑपरेशन ऑफ एनलार्जिंग अ ड्रिल्ड होल बाय युजिंग ऍडजस्टेबल कटिंग टूल विथ ओनली वन कटिंग एज. बोरिंग म्हणजे काय? ऑलरेडी एक होल ड्रिल केलं गेलेलं आहे त्या वर्कपीस मध्ये, एक होल ऑलरेडी ड्रिल केलंय पण त्याचं डायमीटर तुम्हाला एनलार्ज करायचंय. अगोदर जे होल त्याच्यामध्ये जनरेट केलं, प्रोड्यूस केलं, त्या होलचा डायमीटर फक्त एनलार्ज करणे याला म्हणतात बोरिंग. अगोदर एक होल प्रोड्यूस केलेलं आहे त्याचा डायमीटर एनलार्ज करणे, त्याचा डायमीटरचं व्हॉल्यूम वाढवणे, त्याचा डायमीटरची साईज वाढवायची आणि परत होल त्याच ठिकाणी ड्रिल करायचं, याला म्हणतात बोरिंग. बोरिंग ऑपरेशन करण्याकरता एक ऍडजस्टेबल कटिंग टूल वापरला जातो. बोरिंग ऑपरेशन करायला एक ऍडजस्टेबल कटिंग टूलचा वापर केला जातो. ओके, ज्याच्यामध्ये फक्त एकच कटिंग एज असतो. इट इज कॅरिड आउट टू फिनिश ड्रिल्ड होल ऍक्युरेटली. एखादं ड्रिल केलेलं होल ऍक्युरेटली तुम्हाला फिनिशिंग त्याला टच द्यायचा आहे. एखादं होल ऑलरेडी ड्रिल केलंय त्याला तुम्हाला फिनिशिंग टच द्यायचा आहे, तर बोरिंग ऑपरेशन त्या ठिकाणी परफॉर्म केलं जातं. टू गिव्ह द रिक्वायर्ड साईज, आणि पाहिजे ती साईज त्याला प्रोव्हाइड केली जाते. फॉर एक्झाम्पल मला 12 mm डायमीटरचं होल हवंय, ऑलरेडी तिथं 10 mm डायमीटरचं होतं, मग आता मला 12 mm करायचं म्हणजे त्याचा डायमीटर काय करायचं आहे, इन्क्रीज करायचा आहे. जेव्हा एखाद्या होलचा डायमीटर तुम्हाला एनलार्ज करायचा असतो तेव्हा त्या ठिकाणी तुम्ही बोरिंग ऑपरेशन इझिली वापरू शकता टू गिव्ह द रिक्वायर्ड डायमीटर टू द होल. होल ऑलरेडी एक्झिस्टिंग आहे, फक्त त्याचं डायमीटर वाढवणे याला म्हणतात बोरिंग. कळलं? इट इज ऑल्सो करेक्ट द राऊंडनेस ऑफ द होल. होल जर सुरुवातीला करेक्टली राऊंड नसेल तर होलचा राऊंडनेस बरोबर राऊंडनेस त्याचा अचीव करण्याकरता आपण काय करतो, बोरिंग. बोरिंग कळालं? फक्त होलचं डायमीटर एनलार्ज करणे. नेक्स्ट वन आहे बाळांनो काउंटर बोअर. A counter bore cutter is used to enlarge an existing hole to provide a flat and square seating for a screw, bolt or nut under the workpiece surface. हे बघा इथं वर्कपीस सरफेस दिसतोय, हा या वर्कपीस सरफेस मध्ये ऑलरेडी एक होल होता, त्याच्यामध्ये नट बसला, पण नटचा हा जो हेड होता, नटचा हा काय हेड, तो हेड सुद्धा त्या वर्कपीस मध्ये एकदम एक्झॅक्टली फिट बसला पाहिजे. त्याच्याकरता एवढ्या भागात डायमीटर इन्क्रीज केला पा, याला म्हणतात काउंटर बोर. म्हणजे बोरिंग केलं पण काही भागात, बघ ना इथं डायमीटर वाढवलाय पण काही भागात, इथपर्यंत डायमीटर इन्क्रीज केला का नाही, फक्त काही भागात, याला म्हणतात काउंटर बोर. हे काउंटर बोर आहे, एवढ्या भागामध्ये खालचा भाग ड्रिल होतो आणि आवरची जी टोपी आहे याच्यात आवारचा भाग ड्रॉ होतो, म्हणजे ड्रॉ होतो. कळलं का कसं करायचं? सुरुवातीला खाली काय करायचं, का डायमीटर जो आहे खालच्या भागाचा तो कमी राहील आणि वरचा जो पार्ट आहे त्याचा डायमीटर एनलार्ज केला जाईल. याला काय म्हणतात बाळांनो, काउंटर बोअर. काउंटर बोअर साठी एक सेपरेट काउंटर कटर वापरलं जातं. हे काउंटर बोअरचं होल आहे आणि हे काउंटर कटर आहे, म्हणजे थोडक्यात काउंटर बोअर कटर. याच्या मदतीने काउंटर बोरिंग केली जाते. अगोदर असलेल्या होलला बरोबर एक्झॅक्टली त्यात नट बोल्ट किंवा नट फिक्स बसावा याकरता काउंटर बोरिंग केली जाते. टीथ आर प्रोव्हाइडेड ऑन द एंड फेस ऑफ द सर्कम्फरन्स. सर्कम्फरन्सच्या खालच्या बाजूला टीथ प्रोव्हाइड केले जातात to permit the cutting of the depth, as a pilot provided which locates in the existing hole and guides the tool during the cutting. लक्षात ठेवा, कडेने तुम्हाला हे दिसतात का रिम्स, हे कटिंग एजेस. तर हे कटिंग एजेस काय करतात, कट करत चालतात. सुरुवातीला खालचा भाग एवढा ड्रिल होतो, त्यानंतर ह्या डायमीटरचं होल ड्रिल होतो, त्यासाठी हे कटिंग एजेसलाच हे असते, शार्प धार असते, शार्पनेस असतो. त्यामुळे काय होतं, खालचा भाग ड्रिल झाला की वरचा भाग असा डिफरंट डायमीटरचा ड्रिल होतो. त्या कटिंग टूलला, जे काउंटर बोरिंग करता कटिंग टूल वापरलं जातं, त्याला म्हणतात काउंटर बोरिंग. दिस इज अ काउंटर बोरिंग. काउंटर बोर कटर बनवण्याकरता हाय स्पीड स्टील वापरतात, चांगल्या क्वालिटीचं स्टील वापरतात, हॅव अ पॅरलल ऑर टेपर शँक,
आणि यांचा शँक कधी कधी याला पॅरलल असतं, वर कधी कधी टेपरिंग शँक पण असतो. इथं पॅरलल शँक आहे, कधी कधी टॅपरिंगचा पण शँक असतो, जेणेकरून खाली डायमीटर कमी कमी आहे, वर जाताना डायमीटर इन्क्रीज होत जाईल आणि इथं डायरेक्ट एनलार्ज होईल. याला म्हणतात काउंटर बोर. कळालं काउंटर बोर? चला ऑपरेशन दाखवतो तुम्हाला काउंटर बोर. तुम्ही पाहू शकता मुलांनो, बोरिंग. आता बोरिंग या ऑपरेशन मध्ये नेमकं काय केलं जातं थोडं लक्ष द्या. बोरिंग मध्ये फक्त एक अगोदर एक्झिस्टिंग असलेला सिलेंड्रिकल होल आहे, त्याचा डायमीटर एनलार्ज केला जातो विथ द हेल्प ऑफ बोरिंग. बोरिंग करण्याकरता स्पेशल टाईपचं टूल वापरावं लागतं, बोर कटर त्याला म्हणतो आपण. ठीक आहे, हे बघा हे बोरिंग आहे. अगोदरचा डायमीटर किती आहे बघा, त्याचा डायमीटर किती छोटा आहे की नाही, छोट्या डायमीटरचा होल, त्याचा डायमीटर एनलार्ज केलाय बघा त्यांनी, दिसतोय का? अगोदर त्या ठिकाणी होल आहे, परंतु त्याचा डायमीटर खूप छोटा आहे, त्याचा डायमीटर एनलार्ज करण्यासाठी हे वेगळं टूल वापरलं गेलं, त्याला बोर कटर म्हणतो. आणि जे प्रोसेस केली त्याला म्हणतो बोरिंग. कळालं का रे बोरिंग? बोरिंग मध्ये प्री एक्झिस्टिंग सिलेंड्रिकल होलचा डायमीटर फक्त इन्क्रीज केला जातो, याला म्हणतात बोरिंग. पुढचं ऑपरेशन आहे काउंटर बोरिंग. काउंटर बोरिंग मध्ये बघा, अगोदर प्री एक्झिस्टिंग होल आहे, फक्त वरचा भाग एनलार्ज केला जातो, वरचा जो पार्ट आहे ना तोच फक्त एनलार्ज केला जातो. पाहू शकता तुम्ही, त्यासाठी काउंटर बोर कटर वापरल्या जातं, जे मी आता दाखवलं काउंटर बोर कटर. अगोदर प्री एक्झिस्टिंग होल आहे पण त्याचा डायमीटर एनलार्ज केला, प्री एक्झिस्टिंग होल आहे पण त्याचा डायमीटर एनलार्ज केला अप टू सम हाईट, याला म्हणतात काउंटर बोरिंग. हे काउंटर बोरिंग आहे पहा, यासाठी सेपरेट कटिंग टूल वापरलं जातं काउंटर बोर कटर. तुम्हाला जनरली ते वरतून फक्त होल वाटतंय, पण त्याच्या काही भागापर्यंतच होल आहे, त्याचा डायमीटर एनलार्ज केलाय, पूर्ण सर्कलचा नाही केला. तुम्ही पाहू शकता बाळांनो, इकडे बघा. फॉर एक्झाम्पल हे अगोदरचं होल आहे बरं का बाळांनो, असं समजा की अगोदर ड्रिल केलेलं होल आहे, काही भागापर्यंत जर आपण असं होल पाडलं, काही भागापर्यंत बरं का, सगळ्या नाही, याला काय म्हणतो आपण, काय म्हणतो या भागाला, काउंटर बोअर. कळालं ना काय म्हणायचं मला? कळालं का? काउंटर बोर साठी जे टूल वापरलं जातं त्याला काउंटर बोरिंग असं म्हणतात. मग हे काउंटर बोरिंग आहे, पाहू शकता तुम्ही, हे बघा याचा डायमीटर डिफरंट आहे, बघा दिसतोय तुम्हाला हा, हे काउंटर बोरिंग आहे. काही भागापर्यंत त्याचा डायमीटर फक्त इन्क्रीज केलेला आहे, काही भागापर्यंत, काही हाईट पर्यंत, याला काउंटर बोरिंग म्हणतात, त्यासाठी सेपरेट टूल वापरलं जातं. अशा पद्धतीने बोरिंग आणि काउंटर बोरिंग पाहिल्यानंतर आपण नेक्स्ट प्रोसेस पाहणार आहे काउंटर सिंकिंग. आता काउंटर सिंकिंग कसं असतं तुम्ही नीट बघा बरं का बाळांनो. ते म्हणतात त्याच्यासाठी सेपरेट कटर वापरले जातात, सेपरेट कटिंग टूल वापरले जातात, ज्याला म्हणतात काउंटर सिंक कटर. काय म्हणतात? काउंटर सिंक कटर. बघा आता हे जे दिसतंय तुम्हाला हे काउंटर सिंक कटर आहे. काउंटर सिंक का म्हणतात तुम्ही, ह्या भागाचा याचा शेप पहा बरं कसा आहे, दिसतोय, याला म्हणतात काउंटर सिंक. तुमचं बेसिनचा आकार कसा असतो, असा सिंक असतो ना, सिंक म्हणजे बेसिन, असा आकार असतो ना, तसा आकार याचा आहे, याला काउंटर सिंक म्हणतात. काउंटर शब्द का, कारण काही भागाचा डायमीटर वेगळा आणि वरचा भागाचा डायमीटर वेगळा. तुम्ही पाहू शकता इथं एवढ्या भागात सिलेंड्रिकल होल आहे, पण वरच्या भागामध्ये पहा शेप कसा दिलाय, याला म्हणतात काउंटर सिंकिंग. दिसलं का, या शेपला म्हणतात काउंटर सिंक. मग काउंटर सिंक याच्याकरता सेपरेट काउंटर सिंक कटर वापरले जातात. हे कटर बनवले जातात एकदम मेड फ्रॉम हाय स्पीड स्टील. हाय स्पीड स्टीलचे कटर बनवलेले जातात, हाय स्पीड स्टील वापरतात हे कटर बनवायला. आणि याच्यामुळे काय होतं, दे आर युज्ड टू कट अ लार्ज चॅम्फर ऑफ द कॉर्नर अँगल युजली 90 डिग्री. जनरली हा जो कॉर्नर अँगल आहे तो जनरली 90 डिग्रीचा आहे, पहा असा नसा, दिसतोय का हा अँगल 90 डिग्रीचा. जनरली या कॉर्नरचा जो अँगल आहे तो 90 डिग्रीचा असतो. आणि याच्या मदतीने तुम्ही काउंटर सिंक होल ड्रॉ करू शकता. हे बघा काउंटर सिंकचा शेप आहे, दिसतोय या ठिकाणी, इथं ते स्क्रू लावलेला आहे काउंटर सिंकच्या आकाराचा. ऍक्च्युली काउंटर सिंक असा आहे, ओके. द शेप प्रोड्युस्ड बाय द काउंटर सिंक कटर प्रोव्हाइड अ शीट फॉर काउंटर सिंक हेड स्क्रूज. काउंटर सिंक आकाराचे जे स्क्रू असतात ना, काउंटर सिंक आकाराचे जे स्क्रू असतात स्पेशली त्यांच्याकरता हे काउंटर सिंक होल प्रोड्यूस केले जातात इन द वर्क पीस.
त्यासाठी सेपरेट काउंटर सिंक कटर वापरले जातात. हे बघा इथं स्क्रू बसवलेला आहे. या स्क्रूचा आकार कोणता आहे? काउंटर सिंक. आणि या ठिकाणी त्यासाठी पाडलेलं आहे काउंटर सिंकिंगचं होल, जेणेकरून वर्कपीस मध्ये तुमचा पूर्णच्या पूर्ण जो काही तुमचा आहे ना तो काउंटर सिंकचा स्क्रू तो बरोबर असा त्यात फिट होईल. बघा बरं काही भाग बाहेर राहिला की वर नाही. कळालं ना तुम्हाला मला काय म्हणायचंय? The shape produced by the counter sink cutter provide a seat for the counter sink head screw. काउंटर सिंक आकाराचे जे स्क्रू आहेत, काउंटर सिंक हेड स्क्रू, काउंटर सिंक हेड असलेला स्क्रू याच्यासाठी जागा मिळते त्या काउंटर सिंक कटरनी तयार केलेल्या काउंटर सिंक होल मध्ये. त्यामुळे बरोबर या शेप मध्ये तो स्क्रूचा शेप सीट करता येतो, म्हणजे बरोबर त्यामध्ये फिट करता येतो. काउंटर सिंक शुड बी रन ऍट अ फेअरली स्लो स्पीड. काउंटर सिंकचा फिरण्याचा स्पीड लय कमी असतो. टू अवॉइड चॅटर, नाही त्याला खूप जास्त आवाज होईल. चॅटरिंग अवॉइड करण्याकरता काउंटर सिंकचा फिरण्याचा स्पीड अतिशय स्लो असतो. दे आर अवेलेबल विथ पॅरलल अँड टॅपर शँक. हे जे काउंटर सिंक आहेत हे पॅरलल शाफ्ट मध्ये किंवा असे टॅपरिंग शँक मध्ये अवेलेबल आहे. कधी कधी पॅरलल शँक असतो, कधी कधी टॅपरिंग शँक असतो. ओके. त्यानंतर पुढे जे येतं बाळांनो, बरं आधी काउंटर सिंक समजून घ्या, नाहीतर कन्फ्युजन नको व्हायला. काही लोकांना ना फार कन्फ्युजन होतं, काउंटर बोअर म्हणजे काय, काउंटर सिंक म्हणजे काय. फॉर एक्झाम्पल हा तुमचा वर्क पीस आहे, इकडे बघा. फॉर एक्झाम्पल असा तुमचा वर्क पीस आहे, त्यामध्ये असं आणि असा शेप प्रोव्हाइड करायचा आहे आपल्याला. कळला का कसा शेप आहे? होलचा शेप समजून घ्या, बाकी काहीच नाही याच्यात. हे जे होल आहे ना हे काउंटर सिंकचा होल आहे आणि हे होल स्पेशली तयार केलं जातं काउंटर सिंकचे हेड स्क्रू. ठीक आहे, काउंटर सिंक आहे आणि काउंटर बोअर आहे, बरोबर का? चला मी तुम्हाला काउंटर दाखवतो. हे बघा हे काउंटर सिंकिंगचे होल तयार करतात इथे. हे बघा त्याचा आकार बघा खालच्या बाजूने कसा 90 डिग्रीचा आहे, दिसला का? कॉर्नरचा अँगल किती आहे? 90 डिग्री. हे काउंटर सिंकिंग आहे या प्रोसेस मध्ये. हे बघा त्याचा शेप असा असतो काउंटर सिंक होलचा. त्याच्यामध्ये काउंटर हेड स्क्रू बसवले जातात, हे काउंटर हेड स्क्रू. कळालं का? काउंटर बोअर तर ऑलरेडी पाहिलं होते, काउंटर सिंकिंग तुम्हाला दाखवलं. हे बघा काउंटर सिंक आहे इथं, बरोबर असं असा शेप देऊन असा खाली व्हर्टिकल शेप दिलेला असतो, याला म्हणतात काउंटर सिंकिंग. काय डाऊट? चला पुढे. आता तुमच्या लक्षात आला असेल की काउंटर सिंकिंग आणि काउंटर बोअर मध्ये काय फरक आहे. आता त्यानंतर येतं बाळांनो स्पॉट फेसिंग. स्पॉट फेसिंग म्हणजे काय बघा बरं का. स्पॉट फेस कटर. आता स्पॉट फेसिंग करता जे कटर वापरलं जातं त्याला म्हणतात स्पॉट फेस कटर. इट इज युज्ड टू प्रोव्हाइड अ फ्लॅट अँड स्क्वेअर शिटिंग फॉर अ स्क्रू. एखाद्या स्क्रूला बरोबर त्या ठिकाणी फिट करण्याकरता एक फ्लॅट किंवा स्क्वेअर शीट प्रोव्हाइड केलं जातं, किंवा बोल्टला नटला फिट करण्याकरता ऑन द सरफेस ऑफ द वर्कपीस. वर्कपीसच्या सरफेसवर स्क्रूला बोल्टला किंवा नटला जर आपल्याला फिट करायचंय तर त्याकरता फ्लॅट किंवा स्क्वेअर सिटिंग डेव्हलप केली जाते, युजली ऑन द सरफेस ऑफ रफ कास्टिंग. एखाद्या रफ कास्टिंगच्या सरफेसवर जनरली केली जाते, विच वुड नॉट अदरवाइज प्रोव्हाइड अ सफिशियंटली ॲक्युरेट सिटिंग. नाहीतर ॲक्युरेट सिटिंग प्रोव्हाइड होत नाही, म्हणून त्या ठिकाणी स्पॉट फेसिंग करावंच लागतं. स्पॉट फेस इज सिमिलर टू द काउंटर बोअर. काउंटर बोरिंगचं जसं होल होतं ना एनलार्जमेंट करून काही भागात, तसं स्पॉट फेसिंग आहे, बट इट हॅज अ टीथ ऑन द एंड ओनली. पण याला खालच्या भागामध्ये टीथ असतात बरं. काय असतात? टीथ. इट विल कट टू ओनली अ व्हेरी लिमिटेड डेप्थ. तो कट करतो पण एका लिमिटेड डेप्थ पर्यंतच कट करतो. अँड कॅन नॉट बी युज्ड टू काउंटर बोअर. आणि याचे जे काही ड्रिल्स आहेत स्पॉट फेस कटर हे काउंटर बोरिंग करता वापरले जात नाहीत, ते फक्त स्पॉट फेसिंग करताच वापरले जातात. आणि हे कट करताना ड्रिल करताना एका लिमिटेड डेप्थ पर्यंतच ड्रिल करतात ते होल, बरोबर ना? इट विल कट ओनली अ व्हेरी लिमिटेड डेप्थ अँड कॅन नॉट बी युज्ड फॉर द काउंटर बोअर. काउंटर बोअर कटर्स ऑन द अदर हँड कॅन बी युज्ड फॉर स्पॉट फेसिंग. काउंटर बोअरचे जे कटर्स आहेत, काउंटर बोअर कटर, त्याचा उपयोग स्पॉट फेसिंग करता होतो, पण स्पॉट फेस कटरचा उपयोग काउंटर बोरिंग करता होत नाही. ऍक्च्युली काउंटर बोरिंग आणि स्पॉट फेसिंग दोन्ही पण सिमिलर आहे, पण त्याच्यात थोडासा फरक पडतो की स्पॉट फेसिंग मध्ये थोडेसे टीथ असतात ऑन द एंड्स. एंड्सवर थोडेसे टीथ असतात.
इन ऑकवर्ड प्लेसेस, ज्या ठिकाणी ऑकवर्ड प्लेस येतो किंवा बॅक किंवा अंडर साइड स्पॉट येतो त्या ठिकाणी स्पॉट पेसिंग प्रोव्हाइड करावं लागतं. द पायलट इज फेड थ्रू द होल अँड द कटर इज फिक्स्ड टू द पायलट. कटर त्या पायलट मध्ये फिक्स केल्या जातं आणि नंतर त्याच्या पायलटच्या मदतीने होल पाडल्या जातं. पायलट मध्ये फिक्स करायचा कटर आणि पायलटच्या मदतीने होल ड्रिल करायचं. इट इज युजली बाय सम क्विक लॉकिंग मेकॅनिझम. हे एक प्रकारचं क्विक लॉकिंग मेकॅनिझम आहे. क्विक लॉकिंग मेकॅनिझम. हे बघा काउंटर बोर, क्विक लॉकिंग मेकॅनिझम. व्हेन द ऑपरेशन इज फिनिश द कटर इज रिमूव्ड. कटर रिमूव्ह करून टाकला जातो ऑपरेशन फिनिश झाल्यावर. अँड पायलट विथड्रॉन. आणि पायलट रिमूव्ह केला जातो. बघा पायलट आहे, हा पायलट आहे, ऍक्च्युली हा ब्लेड आहे आणि एवढा भाग फिडीचा आहे. हा आपण ठरवू तेवढाच भाग याच्या आतमध्ये होल ड्रिल होतो. म्हणजे थोडक्यात हा जो पायलट आहे हा हा याच्यामध्ये वर खाली सरकतो. कळालं? याला म्हणतात स्पॉट पेसिंग. स्पॉट पेसिंग या अशा प्रकारचं होते. बॅक स्पॉट पेकिंग आहे, स्पेसिंग आहे. चला बरं आपण पाहू स्पॉट पेसिंग. तुम्ही पाहू शकता बाळांनो, या ठिकाणी आता पुढे स्पॉट पेसिंग आपण पाहत आहोत. स्पॉट पेसिंग बघा आता कशा पद्धतीने होतं बाळांनो. ऍक्च्युली कसं ड्रिलिंग मशीनच्या मदतीने स्पॉट पेसिंग केलं जातं पहा. दिसतंय स्पॉट पेसिंग. ऍक्च्युली जसं काउंटर बोरिंग करतो त्या पद्धतीचं स्पॉट पेसिंग असतं, फक्त याच्या असतात काही भागामध्ये. दिस इज द स्पॉट पेसिंग वर्क डन बाय ड्रिलिंग मशीन. स्पॉट पेसिंगचा शेप बघा कसा असतो बाळांनो. हे बघा असा होल ड्रिल केला जातो, ज्याच्यामध्ये ऍक्च्युली तो नट स्क्रू किंवा बोल्ट त्याच्यामध्ये फिक्स केला जातो. त्याला म्हणतात स्पॉट पेसिंग. फक्त या भागामध्ये असे काय असतात, हे असतात त्याच्यामध्ये थ्रेड्स. याला म्हणतात स्पॉट पेसिंग. काय डाऊट रे? हे बघा स्पॉट पेसिंग बघून घ्या. ओके, पाहू शकता स्पॉट पेसिंग मध्ये कसा तो पार्ट रिमूव्ह करतोय. बरोबर त्या स्पॉटला पेसिंग केलं जातं. त्यानंतर पुढचा पार्ट आहे टॅपिंग, तोही आपण पाहणार आहोत लगेच. आता स्पॉट पेसिंग तर तुम्ही पाहिलं, त्यापुढे येतं बाळांनो टॅपिंग. बरं का, इट इज द ऑपरेशन ऑफ कटिंग. याच्यामध्ये कटिंग केलं जातं. कटिंग इंटरनल थ्रेड्स, आणि कट करताना इंटरनल थ्रेड पण डेव्हलप झाले पाहिजे बाय मीन्स ऑफ कटिंग टूल. एका कटिंग टूलच्या मदतीने ऍक्च्युली कटिंग इंटरनल थ्रेड कट करताना त्याच्यामध्ये इंटरनल थ्रेड पण डेव्हलप केले जातात कटिंग टूलच्या मदतीने. याला म्हणतात टॅपिंग. ड्रिलिंग मशीनच्या मदतीने टॅपिंग पण करता येतं, हाताने पण टॅपिंग करता येतं आणि मशीनने सुद्धा टॅपिंग करता येतं. टॅपिंग म्हणजे एखादा ऑलरेडी होल आहे सिलेंड्रिकल होल, त्याला थ्रेड डेव्हलप करायचे, हे असे असतात पहा. वेन द बघा बरं का, टॅप टॅप ई मे बी कन्सिडर्ड ऍज द बोल्ट विथ ऍक्युरेट थ्रेड्स. एक असतात नट बोल्ट ज्याचे थ्रेड एकदम ऍक्युरेट आहे. द थ्रेड्स ऍक्ट ऍज अ कटिंग एजेस. त्याचे जे थ्रेड्स आहेत तेच कटिंग एज म्हणून ऍक्ट होतात आणि बरोबर त्याचाच होल त्या ठिकाणी ड्रिल होतो. वेन द टॅप इज स्क्रूड इन टू द होल. जेव्हा तो टॅप त्या होल मध्ये स्क्रू केला जातो, इट रिमूव्ह मेटल अँड कट्स इंटरनल थ्रेड. बरोबर इंटरनल थ्रेड डेव्हलप करतो पहा. हा झाला पहा टॅपिंग साठी युज केला जाणारा टॅपर. हा कटिंग टूल आहे ज्याचं नाव टॅपर आहे, तो टॅपिंग साठी युज केला जातो, जेणेकरून एक्झिस्टिंग सिलेंड्रिकल होल मध्ये बरोबर इंटरनल थ्रेड डेव्हलप होतात. मग इंटरनल थ्रेड्स विच विल फिट इन टू द एक्सटर्नल थ्रेड्स. इंटरनल थ्रेड मध्ये एक्सटर्नल थ्रेड बरोबर फिट होतात त्याच सेम साईजचे. कळालं का रे? टॅपिंग झालं का? चला आपण टॅपिंग ऑपरेशन पाहू. इकडे बघा बाळांनो, टॅपिंग ऑपरेशन बघून घ्या कसं आहे. हे बघा इथं टॅपिंग ऑपरेशन करण्यात आलेले आहे. तुम्ही पाहू शकता टॅपिंग ऑपरेशन मध्ये कशा पद्धतीने थ्रेड ड्रिल केलेले आहेत पाहू शकता तुम्ही. थ्रेड ड्रिल केले जातात या टॅपिंग ऑपरेशन मध्ये. हे बघा हे स्पॉट पेसिंग आहे. जस्ट 1 मिनिट. हे टॅपिंग आहे पहा. इथं पहा तुम्हाला थ्रेड दिसतात आहे का आतमध्ये, होलच्या आतमध्ये थ्रेड डेव्हलप केलेले आहेत. कटिंग एजेसच्या मदतीने होलच्या आतमध्ये असे थ्रेड डेव्हलप करणे याला काय म्हणतात? टॅपिंग. यासाठी सेपरेट टॅपर कटिंग टूल वापरलं जातं, जेणेकरून ड्रिलिंग मशीनच्या मदतीने एक्झिस्टिंग सिलेंड्रिकल होलला इंटरनल थ्रेड डेव्हलप केले जातात. हे असे इंटरनल थ्रेड. काय डाऊट रे बाबा? ओके, चला पुढे पाहूया. या ठिकाणी
आता टॅपिंग पाहिलं म्हणजे इंटरनल थ्रेड डेव्हलप करायचे ड्रिलिंग मशीनच्या मदतीने, त्यासाठी सेपरेट टॅपरचा यूज केला जातो. पुढे येतं बाळांनो ट्री पॅनिंग. ट्री पॅनिंग म्हणजे काय, तुम्ही पाहू शकता ट्री पॅनिंग मध्ये काय होतंय, दिसतंय तुम्हाला हे ट्री पॅनिंगचं टूल आहे पहा वरती, हे ट्री पॅनिंगचं टूल आहे. ठीक आहे, होलचा डायमीटर डायरेक्ट दिला जातो. या ठिकाणी पायलट असा टेक टॅप करायचा, हे तुमचा पायलट आहे बरोबर. या पायलट मध्ये आर्म लॉक करण्याकरता आर्म लॉकिंग स्क्रू आहेत. या ठिकाणी शँक आहे, शँकला टॅपरिंग केलेलं आहे पहा. हा शँक जो आहे याचा डायमीटर चेंज होत चाललाय. हा तुमचा ऍडजस्टेबल आर्म आहे आणि हा तुमचा ऍक्च्युअल कटिंग टूल आहे. ओके, ट्री पॅनिंग मध्ये हा जो हे ना, हा जो तुमचा आहे ना वर्क पीस, त्या वर्क पीस मध्ये बरोबर हा आहे ना फिक्स करायचा आणि मग पायलट त्याच्यामध्ये ड्रिल करायचा. हा पण कटिंग टूल आहे. हा होल डायमीटर ऑफ होल आहे बरोबर, याला असं फिरवायचं बघा, असं धरायचं ना असं फिरवायचं. दिस इज द ट्री पॅनिंग. ट्री पॅनिंग मध्ये मोठ्या मोठ्या डायमीटरचे होल जे असतात ना, मोठ्या मोठ्या डायमीटरचे होल शीट मटेरियलवर, मोठमोठ्या डायमीटरचे होल तुम्ही कन्व्हिनियंटली पाडू शकता. छोटे छोटे होल याच्या मदतीने जनरली पाडता येत नाहीत, बट is drilled at the center of the required position. The adjustment has been extended so that edge of the high speed steel cutting edge produces the required size of hole. लक्षात ठेवा, या ठिकाणी सेपरेट आर्म दिलेली आहे. ही आर्म आहे, या आर्मवर या साईडला पायलट आहे आणि या साईडला कटिंग टूल आहे. यांच्यातले अंतर तुम्ही काय करू शकता, ऍडजस्ट करू शकता, जेणेकरून स्मॉल डायमीटरचे पण होल तुम्हाला पाडता येतील. ओके, चला बरं ट्री पॅनिंग पाहूया आपण आता. तुम्हाला या फिगरवरून ट्री पॅनिंग समजून जाईल बाळांनो. हा जो आहे हा तुमचा ऍक्सिसचा आर्म आहे. त्या आर्मला लावलेला हा काय पायलट, हा काय मधला सेंटरचा पायलट टूल. आता ट्री पॅनिंग मध्ये काय केलं जातं, हा जो बीट आहे ना, हे जे ड्रिल आहे ना, याला तुम्ही चक मध्ये असा फिट करता आणि याला आर्मच्या साहाय्याने या ठिकाणी बरोबर टूल लावता, कटिंग टूल. ज्यावेळी हा स्पिंडल फिरतो तेव्हा आर्म फिरते आणि आर्म फिरला की हा जो कटिंग एज हा पण फिरतो. मग बरोबर असं होल पडतं, गोल 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 गोल. लार्ज डायमीटरचे होल किंवा स्मॉल डायमीटरचे होल पाडायला सुद्धा ट्री पॅनिंगचा उपयोग होतो. त्यासाठी तुम्हाला पायलट म्हणजे ड्रिल लागते. ही ड्रिल मशीन फिरली का बरोबर कटिंग टूल पण फिरतं ऍक्सिसला कनेक्ट असल्यामुळं, आणि त्यामुळे त्या पद्धतीने होल पडत जातं. हे बघा इथं तर अजून क्लिअर दिसतंय. दिसलं ट्री पॅनिंग? तुम्ही पाहू शकता खाली वर्क पीस आहे, बरोबर एवढा गोल होल पडला एवढा मोठ्या डायमीटरचा. त्याकरता सेंटरला तुम्हाला ड्रिल लावायची, या ऍक्सिसला कनेक्ट करायचं. हा पायलट पण आहे बरं का, हा पायलट म्हणजे ड्रिल आहे. या ऍक्सिस लावलेला आहे आणि इथे हे लावलं. विचार करा, हा जर फिरला तर त्यातला ऍक्सिस पण फिरेल. ऍक्सिस फिरला म्हणजे कटिंग टूल असं राऊंड राऊंड होईल का नाही, आणि बरोबर लार्ज डायमीटरचा होल पडल. याला म्हणतात ट्री पॅनिंग. मग सांगा बरं आपण कोणकोणते ऑपरेशन्स पाहिले बरं बाळांनो. पहिलं ऑपरेशन आपण पाहिलं ड्रिलिंग. जनरली एक सिलेंड्रिकल होल तुमच्या वर्क पीस मध्ये ड्रिल केला जातो विथ द हेल्प ऑफ ड्रिलिंग मशीन. त्यासाठी ड्रिल किंवा बीट वापरतात. 2 नंबरचं ऑप्शन आपण पाहिलं बोरिंग, ज्यामध्ये ड्रिलिंग नंतर रिमिंग पाहिलं. त्याच्यामध्ये रिमर हे कटिंग टूल वापरण्यात येतं. रिमरच्या मदतीने काय केलं जातं बाळांनो, रिमरच्या मदतीने त्याचा जो डायमीटर आहे, रिमरच्या मदतीने काय केलं जातं, 2 नंबरचं ऑपरेशन आपण पाहिलं होतं रिमिंग. रिमिंग मध्ये काय केलं जातं की रिमर या कटिंग टूलच्या मदतीने अॅक्युरेट डायमीटरचा होल बरोबर पाडला जातो. अॅक्युरेट डायमीटरचा होल पाहिजे असेल तर रिमिंग ऑपरेशन करावं लागतं. त्यासाठी सेपरेट कटिंग टूल वापरलं जातं रिमर. रिमरचा जो शँक येतो एक तर टॅपरिंग असतो किंवा पॅरलल शँक असतो. त्यानंतर बोरिंग, ज्याच्यामध्ये काय केलं जातं की ऑलरेडी एक्झिस्टिंग सिलेंड्रिकल होलचा डायमीटर एनलार्ज केला जातो, त्याला म्हणतात बोरिंग. काउंटर बोअर करता सेपरेट काउंटर बोअर कटर वापरले जातं. त्याच्या मदतीने तुमच्या एक्झिस्टिंग सिलेंड्रिकल होलचा डायमीटर एनलार्ज केला जातो, बट अप टू सम हाईट, जेणेकरून त्यात नट स्क्रू वगैरे काय होईल, एकदम फिट होईल. बघा या ठिकाणी एवढ्या भागामध्ये त्याचा जो डायमीटर आहे होलचा तो एनलार्ज केला, पण काही हाईट पर्यंत. याला म्हणतात काउंटर बोरिंग. काउंटर बोरिंग झाल्यानंतर पुढे येतं काउंटर सिंक. यासाठी काउंटर सिंक हेडचे जे स्क्रू आहेत, त्या हेड स्क्रूला फिट करण्याकरता काउंटर सिंक होल बोर केले जातात. त्यासाठी काउंटर सिंक कटर चा यूज केला जातो. ह्या काउंटर सिंक कटर आहे, त्याचे जे कॉर्नर्स आहे त्यातला अँगल बरोबर 90 डिग्रीचा असतो. आणि हा जो शेप आहे हा काउंटर सिंकिंगचा आहे, ज्याच्यामध्ये काउंटर सिंकिंग केलं विथ द हेल्प ऑफ ड्रिलिंग मशीन. हे काउंटर सिंक आहे, काउंटर सिंक कटर आहे. ओके,
काउंटर सिंक हेडचे स्क्रू त्यामध्ये फिट करण्यासाठी केला जातो. पुढे स्पॉट पेसिंग मध्ये काय केलं जातं की जनरली पाहिजे तेवढ्याच हाईट पर्यंत आपल्याला होल ड्रिल करता येतं. त्यासाठी मधल्या भागात हा पायलट असतो. यासाठी स्पेशल स्पॉट फेस कटर यूज केला जातो. लक्षात ठेवा, स्पॉट फेस कटरचा उपयोग काउंटर बोरिंग करता होत नाही, परंतु सगळ्या काउंटर बोरिंगच्या मदतीने स्पॉट पेसिंग करता येतं. तर या ठिकाणी स्पॉट पेसिंग हे बघा, हा ब्लेड आहे, हा जर रोटेट झाला तर ब्लेड फिरतो आणि काही भागापर्यंत काय होतं डायमीटर ऑफ होल बरोबर त्या भागात इन्क्रीज होतो. जो जेव्हा हे ब्लेड फिरेल बघा ना, वरती इथं धार आहे, इथं धार आहे, ब्लेड फिरेल का नाही, इथं ब्लेड फिरल्याबरोबर तेवढ्या भागात डायमीटर इन्क्रीज होईल. हे बघा, या असतं पाहते स्पॉट फेस कटर. त्यानंतर येतं बाळांनो टॅपिंग. ऑलरेडी एक्झिस्टिंग डायमीटरचं होल आहे, पण त्याच्यामध्ये तुम्हाला थ्रेड्स डेव्हलप करायचे, त्याकरता सेपरेट टॅपर कटिंग टूल वापरल्या जातं. थ्रेड्स ड्रिल करायचे इंटरनली. आणि शेवटचं येतं ट्री पॅनिंग, ज्याच्यामध्ये असा एक पायलट असतो, त्याचा शँक जो आहे तो कधी टॅपरिंग किंवा पॅरलल शँक असतो. त्यानंतर या ठिकाणी असा ऍडजस्टेबल आर्म असतो, या साईडनी कटिंग टूल असतं. जेव्हा हा शँक फिरतो तेव्हा हा ऍक्सिस पण त्याबरोबर फिरतो, आणि ऍक्सिस फिरला, आर्म फिरला, कटिंग टूल फिरतो, बरोबर लार्ज डायमीटरचा होल जनरेट होतो बा. याला म्हणतात ट्री पॅनिंग. इथपर्यंत काय डाऊट? पुढे येतं बाळांनो कटिंग पॅरामीटर्स. ओके, इथपर्यंत काय डाऊट आहे का? चालेल, मी इथं थांबतोय. भेटूया नेक्स्ट लेक्चरला नेक्स्ट टॉपिक बरोबर. बाय.